आई थांबतं का चालतं? चालू चालू थकले असन ना तुम्ही. थांबत असन तर थांबा 5 मिनिट, पाणी वाणी प्या, जाऊ मग आरामात. नाही हो, थकलो गिकलो नाही काय, एवढूशा चालल्यानं थकन काय? सवय आहे आम्हाला, चालाची सवय आहे. चाल ना, चाललो जाऊ. इथपर्यंत आलो ना, काय इथं बसतं? चाल पहिले दर्शन वर्शन घेऊन घेऊ, मग काय बसणंच आहे नाही काय चंद्रकला? मग आरामात बसू लेकाले. नाही तर काय, मग काय थांबत बसतं? चला ना, चाललो जाऊ, दर्शन वर्शन घेऊन घेऊ, नाही तर मग अजून गर्दी होईन ना. चला मग बबिता, रिंकू, हा मग समोर येतो आम्ही तुमच्या मागं मागं. चला रिंकू ताई. बोलो जगदंबा माता की जय. जय. बापरे, परिसर तर लय मोठा आहे. पाय ना चंद्रकला, पाय बरं, लय मोठा परिसर आहे. हो ना शांताबाई, लय मोठा परिसर आहे. अन परिसर तर मोठा आहेच, पण म्हटलं स्वच्छता पाहिनं. थोडासाही कचरा नाही दिसून राहिला इथं. स्वच्छताही चांगली आहे. हो ना, स्वच्छता की चांगली आहे. शेगावलाही अशी स्वच्छता राहते नाही काय? आपण गेलो होतो तेव्हा तिथेही मस्त स्वच्छता आहे आणि तिथेही सगळी सोय आहे. हो आई, तिथं जशी व्यवस्था आहे, राहायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, तशी या मंदिरात पण जे दूरदूरून लोक येते त्याच्यासाठी राहायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, आणि जे अपंग लोक राहते आणि म्हातारे लोक राहते त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था आणि निशुल्क अशी सोय आहे. आणि हे जे मंदिर आहे हे खूप जुनं मंदिर आहे, प्राचीन काळातील मंदिर आहे आणि फेमस मंदिर आहे. आणि आता या मंदिराले पर्यटन स्थळ म्हणून पण मान्यता मिळालेली आहे. लय दूरदूरून लोक येते माता जगदंबेच्या दर्शनाले. हो येतच असन ना, दूरदूरून लोक येत असन. पाहूनच दिसून राहिलं ना बापा आम्हाले. पब्लिक होय का काय होय, पाय ना, जिकडे पाय तिकडे लोकच लोक आहे. आणि जगदंबे मातेचे दिवसातून 3 वेळा रूप चेंज होते. सकाळी पाहान तुम्ही तर लहान मुलीसारखा चेहरा दिसन, दुपारी पाहान तुम्ही तर बाईसारखा चेहरा दिसते, आणि संध्याकाळी जर आलो दर्शनाले तर आजीबाईसारखा चेहरा दिसते. बापरे, काही शक्तिशालीच देवी असन मग. हो शांताबाई, काही जगदंबे मातेचा चमत्कारच समज. चला ना मग आई, मंदिरात चाललो जाऊ, दर्शन घेऊन घेऊ. मग हे परिसर काय आरामात घुमणं होते, आरामात पाहणं होते. लवकर चाललो जाऊ. हो चला ना, आता गर्दी थोडीशी कमी आहे, चला घेऊन घेऊ दर्शन. आणि मित्रांनो, तुम्ही पण चला आमच्यासोबत जगदंबे मातेच्या दर्शनाला, आणि तुम्ही पण दर्शन घ्या. गार्डन गिर्डन मस्त आहे, फुलाचे झाडं झुडं जिकडे पा तिकडे नाही. हो ना, झाडं झुडं मस्त आहे ना, मस्त आहे. माय बाई, जास्त गर्दी नाही आहे हो चंद्रकला. लागते आपला नंबर, लागते मस्त आरामात लागते आपला नंबर, आणि आपण शांततेनं पूजा करून घेऊ. हो शांताबाई, लागते ना आपला नंबर, लागते. जास्त लोक गिक नाही आहे, मस्त आलो आपण, टाइम घे मस्त भेटला आपल्याला. बोलो जगदंबा माता की जय. जय. हे माता जगदंबा सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना आनंदी ठेव, आणि सगळ्यांना हेल्दी ठेव, आणि नेहमी तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. बोलो जगदंबा माता की जय. झाली बापा, मस्त पूजा झाली आपली, शांततेनं पूजा झाली, आणि दर्शनही मस्त झालं. हो शांताबाई, मस्त आरामात पूजा झाली. चला मग आता समोर जाऊ. हो चला. आणि समोरच हे शंकरजीचं मंदिर आहे. हो शंकरजीचं मंदिर, पिंड विंड मस्त आहे, छान आहे. चला मग इथं पूजा करून घेऊ आणि समोर जाऊ. ये बाई लक्ष्मी, परी या, तुम्ही दोघी जणी या. दर्शनाले जायचं आहे, दर्शनाले जायचं आहे नाही, मोठी घाई आपल्याला. आणि पाय बरं किती शांततेनं दर्शन झालं. मस्त दर्शन झालं आपलं. बाई रिंकू, आता कुठं चालायचं आहे मग? आता काय इथचा परिसर पाहून घेऊ, आणि परिसर पाहून झाल्यावर मग समोर जाऊ. समोरच हनुमानजीचं आणि रामाचं मंदिर आहे. चला ना, तुम्हाला इथचा परिसर दाखवून देतो, आणि महाप्रसादाची व्यवस्था इथं मस्त आहे, ते दाखवून देतो तुम्हाला. आणि लय गर्दी राहते. हा काय, चालता काय मग आपण घेऊन घेऊ थोडा थोडा महाप्रसाद. घेऊन ना, पण आता सध्याच काही भूक नाही आहे आपल्याला, तर थोड्या वेळानं महाप्रसाद घेऊ आपण. आणि पर पर्सन म्हणजे एका व्यक्तीला 30 रुपये तिकीट.
अच्छा अच्छा, 30 रुपये तिकीट काढा लागते आणि मग जा लागते महाप्रसाद घ्यायला. हो, आणि महाप्रसाद घे मस्त राहते, टेस्टी राहते. महाप्रसादात काय काय राहते बाई रिंकू? मग तिखट भात राहते काय? नाही मावशी, तिखट भात नाही राहत. मस्त भाजी पोळी, कधी कढी, कधी बटाट्याची भाजी, कधी मसाले भात, असं राहते ना. हा काय, चांगलं भेटते मग जेवण गिवण. चला ना, तुम्हाला तो एरियाच दाखवून देतो मी. चला माया संग. बरं बरं चाल. शांताबाई, लोक पाय ना, हा लोक आहे का काय होय? मंदिरात तर एवढी गर्दी नाही होती आणि महाप्रसादाला पाय ना किती गर्दी आहे. सगळे लोक काय इकडेच आले काय बापा पहिले प्रसाद घेवाले, दर्शन वर्शन सोडून? नाही हो मावशी, दर्शन केल्याशिवाय महाप्रसादाले कसे काय येणार आहे? त्यानं दर्शन घेतलं असन पहिलेच. आता दूर दूरचे लोक येते, मुक्कामी येते, तर त्यानं सकाळीच दर्शन घेतलं असन. हा माय, हो हो, मुक्कामी वाले असन नाही, लय दूर दूरून येते लोक ते असन. हो, दर्शन वर्शन केलं असन त्यानं, आले जेवण करायले. आता आपण घरूनच आलो जेवण खावण करून, त्याच्यानं होय. नाही तर आपण इथंच केलं असतं जेवण. पण येऊ ना थोड्या वेळानं, घुमून फिरून भूक लागन तेव्हा येऊ जेवण करायला. बरं, व्यवस्था गी मस्त आहे, पण बसून जेवण करा, नाही पंक्तीत नाही बसा लागत. नाही नाही, पंक्तीत नाही बसा लागत, टेबल खुर्च्या लावलेच आहे. मस्त जेवण करा बसून. हो ना, पाय बरं, मस्त सोय आहे व, मस्त सोय आहे. चालायचं मग आता बाहेर. बाहेर नाही तर काय, मग चला बाहेर. आता आपल्याला काही प्रसाद तर घेवायचा नाही आहे, कायले गर्दी करता मग इथं? चला करा, गर्दी कमी करा. बाकीचे येणारे राहते त्याला येऊ द्या. चला मग आपण इथून. हो हो, चला चला. काकाजी, कधी येते मावशी? मावशी काय बाई, मावशी सध्याच काही येत नाही, येईन ते 5-6 दिवसानं. 5-7 दिवसानं म्हणजे 5 आणि 6 तर 11 दिवस होते काकाजी. 11 दिवसानंतर येणार आहे काय? 11 दिवस तर नाही, पण हप्ताभर तर नाही येत. कालच बोललो मी शांते संग, तर म्हणे हप्ताभर काही येत नाही म्हणे आम्ही. तशी तर म्हणा मावशीची इच्छा आहे गावाला येवायची, पण रिंकू नाही म्हणते, आताच नाही पाठवत म्हणते मी आईले, वहिनीले आणि मावशीले. तशा काही येत नाही म्हणते ह्या 3 जणी. आता आल्या तर मस्त आम्ही घुमा फिरायला जातो म्हणते. मस्त घुमणं चालू आहे त्याचं. हा काय, मस्त मजा करून राहिल्या मग 3 जणी ने. हो ना, मजा आता त्याची. गेल्या तर जाऊ द्या म्हटलं, आता घुमू फिरू द्या. चांगलं आहे ना, चांगलं आहे. हो, लय दिवसाबाद गेल्या आणि एक कायानं 3 जणी गेल्या. त्याच्यानं रिंकूची इच्छा आहे का आता आल्या बा तर संग मग घुमणं होते म्हणते. मग मी काही एकटी जात नाही म्हणते घुमा फिराले, त्याच्यानं होते. त्याला थांबून ठेवलं, जाऊ नको नाही, जाऊ नको नाही, मागं लागली रिंकू. हो, जात नाही ना. मग कधी काकू जाते तर कधी वहिनी जाते तर कधी तुम्ही जाता, त्याच्यानं म्हणत असन आता आले तर जाऊच नाही देते आईले. हो ना बाई, तर रिंकू नाहीच म्हणते, मी पाठवतच नाही म्हणते आईले. मी म्हटलं पाठवून दे, इकडे आमचा वाका होते म्हटलं, डब्बा गिब्बा बनवायचा, गण्याले शाळेत जावं लागते, प्रकाशले कामाला जावं लागते आणि मला वावरात जावं लागते. मग घरचे कामही राहते ना. तर करून घ्या म्हणते तुम्ही, आता 4-5 दिवस करणं नाही होत काय म्हणते तुमच्यानं, अशी म्हणते रिंकू. पाठवत नाही म्हणते मी आता 7-8 दिवस. हा काय? हो, आता रिंकूची इच्छा आहे तर मग काय करा, थांबा म्हटलं, थांबाच आहे तर. हो काकाजी, ते तर आहेच. आता रिंकूची इच्छा आहे तर राहू द्या, घुमू फिरू द्या. अन काकाजी, स्वयंपाकी बनवा लागन तर सांग जा ना. तुम्ही तर काही सांगतच नाही. बनवा लागते काय स्वयंपाकी तुमच्यासाठी? नाही नाही बाई, स्वयंपाकी नाही बनवा लागत, बनवतो ना आम्ही. आहे ना 3-4 जण आहे बनवाले. आता दिवाकरी इकडेच जेवण करते, तो एकटाच आहे त्याच्या घरी. तर त्याला म्हटलं एकट्यासाठी काय बनवता, इकडे शेत जाय बा, संग मग स्वयंपाक करू आणि संग मग जेवण करू. तर स्वयंपाकी नाही बनवा लागत, बनवून घेतो आम्ही. अमाय बाई हो गड्या, चंद्रकला काकू गेली घुमाले. काय हो आशा, आता पेटला काय तुझ्या दिमागातला लाईट? चंद्रकला काकू गेली म्हणतं. मंगांपासून काय बोलणं चालू आहे? दोघी तिघी जणी. तर 2-3 जणी म्हणजे शांता काकू, बबिता वहिनी आणि रिंकू, अशा 2-3 जणी. चंद्रकला काकूला पकडलंच नाही. बरं, आता पकडा, नाही तर अजून बोलशील. काकाजी, फुटला काय मग वावरातला कापूस? कापूस काय बाई फुटते ना, या 8 दिवसात मस्त कापूस फुटते. ये जा मग वावरात कापूस वेचाले. तोपर्यंत शांता मावशी येऊन जाते. ये जा मग, किलोनच येत जा कापूस. हो काकाजी, येईन कापूस वेचायला येईन. सांग जा फक्त आम्हाला. हो बाई, मावशी आल्यावर येतेस ना, तू मला सांगायला पाठवतोस मी. बरं ठीक आहे मग बाई, येतो. हो, या मग काकाजी. चल मग आशा, मी घरी जातो. लय वेळची आली तर बसली, गमत नाही ना काही नाही.
हो ना, गमून नाही राहिलं. पाहिजे ना कोणीकडचा हो काही तर सांग जो मले, चाललो जाऊ. हो हो सांगन ना, सांगतोच मी तुले कोणीकडचा हो काल. आता चाललोच जाऊ ना. शांता मावशीची वाट पाहून राहिली तर मावशी तर काही आता 8 दिवस येत नाही म्हणते. आणि शांता मावशी नाही रात गावात तर मला गमतच नाही तर शांता मावशीच्या घरी जाऊन बसा, कसाही टाइमपास होते. टाइमपास तर नाही म्हणा पण गमते. आणि शांता मावशी अशी आहे का तिच्या घरी जाऊन बसलो तर 2 गोष्टी चांगल्याच सांगते. हो ते तर आहे. चल मग येतो बाबा. बरं ये मग, पण सांगजो मला आठवणीनं, नाही तर भुलशील. नाही हो अशी कशी भुलन, कोणाचा होकारला म्हणजे लावतोच ना. सगळ्यात पहिले तुले फोन लावन मी आणि तुले सांगन, ठीक आहे? बरं बरं. घरी राहत दिवसभर बोर वाटते. सकाळी कामं होऊन जाते, मग इथं बसा तिथं बसा हेच चालू राहते. आणि झोपतोय म्हटलं तर झोपही नाही लागत. बापरे, गार्डन गिर्डन तर मस्त आहे. झाडं झुडं जिकडे पा तिकडे हिरवं हिरवंच आहे. हो ना, किती मोठा परिसर आहे या. हा लय मोठा परिसर आहे शांताबाई. आणि इकडे समोर कायचं मंदिर आहे बाई रिंकू? इकडे समोर काय आहे? हनुमानजीचं आणि रामाचं मंदिर आहे. चला ना आपण चाललो जाऊ, दर्शन घेऊन घेऊ, मग इकडे आरामात मस्त गार्डन मध्ये बसू. बरं चला ना मग. चाल बाई बबिता, होय पुढं. लक्ष्मी थकली काय बाई? चाल ना. हा परी चाल बा, होय समोर. निघाल्या हो शांताबाई, 2 जणी निघाल्या. पाय बरं. हो ना, त्याला सांगाच लागते फक्त इकडे चाला तिकडे चाला, मग बरोबर चालते. यायचा त्रास गी नाही आहे आपल्याला. गण्या राहिला असता तर गण्याचा त्रास राहिला असता नाही. इकडे जाऊ का तिकडे जाऊ, आतापर्यंत कुठं कुठं नाही गेला असता तो. हो आई, आणि बरोबर सांगते मग. इथं प्याचं पाणी आहे, इथं हात धुवा लागते, तिथं ते आहे तिथं ते आहे. बरोबर सांगते तो आपल्याला. हो ना, तो काय माकडासारखाच आहे. मग त्याला घुमाले आणलं म्हणजे इकडे जाऊ का तिकडे जाऊ ना, हरपत गिरपत नाही म्हणा, आपल्या मागच राहते. पण पुढं पुढं जाते, पाहते आणि आपल्याला सांगते इथं हे आहे आजी, इथं ते आहे आजी, तिथं ते आहे आजी. हो हो शांताबाई, त्याला आणायला पाहिजे होतं नाही. तो आला असता तर त्याला पाहायला भेटलं असतं आपल्या संग. आता कधी येईन ना काय नाही तो. हो हो आणलं नाही त्याला. पुढच्या वेळेस आणा लागन त्याला, नाही तर पाठवून देईन एखाद्या वेळेस यायच्या संग. पाठवून देजो नाही एखाद्या वेळेस. दादाले गे पाठवून देजो, दादाले बाबाले. हो हो पाठवून ना, आता पाठवून. सध्या तर वावराचे कामं धंदे आहे. आता पराठी ओला लागते, ओलिताचे कामं चालू आहे. आणि दादाही कामाले जाते. एक जण कामाले जाते ते एक जण वावरात पाहिजे. वावराचे कामं गिमं झाले म्हणजे उन्हाळ्यात त्याला शांततेनं पाठवून मी. ठेवजो मग 8 दिवस त्याले. हो मग त्याला दाखवून देईन मी मस्त. बरं चला मग आता. लक्ष्मीले मस्त मज्जा येऊन राहिली. आली तेव्हापासून घुमणं बसमध्ये मस्त मज्जा आली तिले. हो ना, तू मजा करून घे. आणि दादा तिकडे, दादा शाळेत जाते. गण्याची आठवण नाही येत आता तिले, नाही तर दादा दादा मोठे मागं लागते. हो ना, आता दादा गिदा काही नाही, आता कोणाची आठवण नाही करत ते. बापरे, हेही मंदिर खूप मोठं आहे. होय मोठं मंदिर आहे ना. पूर्ण घुमतो म्हणशील नाही तर 1 दिवस लागते पूर्ण शांततेनं पाहतो म्हटलं तर. हो लागते ना, 1 दिवस आरामात लागते घुमाले. हे आहे हनुमानजीचं मंदिर. दर्शन करून घ्या आणि पाया लागा. ह्या 2 जणी तिकडे कायले पळून राहिल्या? पकडो बबिता त्याले, जाऊ नको म्हणा, धावू नका म्हणा, पळण गिळण पाय घसरून. बाई लक्ष्मी थांब बेटा थांब, धावू नको, ये ना इकडे. ये पाया लाग. आणि हे आहे रामाचं मंदिर. हो चांगलं आहे ना, चांगलं आहे. इच्छा इथं जवळपासच किती सारे देव आहे नाही. हनुमानजीचं मंदिर, रामाचं मंदिर, शीतला माता. हो नाही, मंदिरात आलो म्हणजे सगळ्याचे दर्शन होऊन जाते. इच्छा इथं. अहो या ना, पूजा उजा करून घ्या आणि चला मग बाहेर. खेळतो म्हणते आई, या 2 जणी ऐकून नाही राहिल्या. अहो तो घेऊन ये त्याले, पूजा करून घे, पाय वाया लागा आणि चला मग. आता बाहेरच जाणं आहे आपल्याला. हो आई आणतो त्याले, 2घीले आणतो. येतो ना शांताबाई, आम्ही येतो, 2 जण येतो. करा तुम्ही पूजा. बरं या मग. पहा मग मित्रांनो, जगदंबे मातेचंही दर्शन झालं आणि आता आम्ही श्रीरामाच्या मंदिरात आहे, इथंही दर्शन झालं. आता आम्ही चाललो गार्डन मध्ये. मस्त दिवस गेला आजचा आपला, मस्त दिवस गेला. मला तर मस्त गमून राहिलं शांताबाई. थोडीशी घरची आठवण नाही आली. असं वाटतं इथंच बसा, इथंच पाहत राहा.
मंदिर होय का काय होय, डिझाईन हे न ते किती नक्षीदार कामं केले आहे. नाही तर काय मस्त मन लागते, थोडीशी घरची आठवण नाही येत. पहा बरं, अंतू नाही, आज नाही जाऊ उद्या जाऊ, आज नाही जाऊ उद्या जाऊ. आपल्या नशिबात राहिलं ना तर पाहाले भेटतेच. आणि देवाधर्माच्या ठिकाणी जावाले मना नाही करा लागत. जावाचं राहिलं काय, नाव काढलं काय तर चाललंच जा लागते. नाही तर मग उद्या जाऊन परवा जाऊ, मग ते जाणंच नाही होत. उद्या जाऊ, मग उद्या सांगता नाही येत, जाणं होते नाही होत, किंवा आणखी दुसरं काम आलं. वेळेवर कोणती कामं येऊन जाते. म्हणून उद्याची वाट पाहाच नाही लागत. चालता काय, चला. तुम्हाला तर म्हणून राहिले मी, थांबून जा थांबून जा. थांबा म्हटलं अजून 8 दिवस, मस्त तुम्हाला दाखवतो. सगळंच दाखवून देतो ना, जेवढं पाहणं होते तेवढं 8 दिवसात. नाही हो, 8 दिवस लय होते ना. तिकडे जेवणाचा वाका होऊन राहिला असन, स्वयंपाकाचा वाका. काय करते ना काय नाही, काय करते ना काय नाही म्हणजे काय उपाशी राहून राहिले काय. आहे ना घरी सगळंच आहे, बनवते अन खाते. वावराचे काम आहे, वावराचे काम आहे. वावराचेच कामं नाही पाहा लागत आई, घुमाय फिराई लागते, कामही करा लागते. सगळंच करा लागते. आता तुम्ही घुमालेच यान नाही तर तुम्हाला पाहाले कसं भेटन. टाईमातून टाईम काढून घुमा फिराई लागते. ह्या जगात आलो तर पाहून घ्या काय काय आहे, कुठं काय आहे. अहो ते तर आहे, पण घुमा फिरायला पैसाही पाहिजे, टाईमही पाहिजे. आणि घुमणं फिरणं काय फुकट होते काय. किती पैसा लागते येवा जावाले, घुमा फिराले, चहा नाश्त्याले. घुमा फिराले पैसा पाहिजे तर आता हाय नाही काय पैसा. आता बसमध्ये अर्धी तिकीट काय बायाची, अर्धी तिकीट बायाची आहे. आणि अजून काय म्हणते, अजून 1500 रुपये महिना चालू केला. आणि आता थोडी तुम्हाला 2100 भेटन म्हणते. मग पैसा नाही तर काय आहे. अजून तुम्ही कामाला जाता, मग कामाचे पैसे राहते. तर अर्धे पैसे खर्च करा, अर्धे जमा करून ठेवा आणि मस्त घुमत राहा. कुठं मस्त जावाची प्लॅनिंग करत जा, इथं जाऊ तिथं जाऊ. अहो तसं नाही आहे. आता पैसे कोणी कामाला जाते तर घुमण्या फिरण्यात नाही खर्च करत. कोणी म्हणते 2 पैसे आले तर मी हे घेईन ते घेईन. कोणत्या ना कोणत्या कामी लावत असते. आता 1500 रुपये महिना चालू झाला तर बाया काय खर्च करते काय. इकडे बाहेर घुमण्या फिरण्यात खाण्यापिण्यात पैसे नाही खर्च करत, जमा करून ठेवते. कडी अडचणीले बा हेच पैसे आम्हाला कामी पडन. वेळेवर कोणी कामी नाही पडत. मग याले मागा त्याले मागा, त्याच्यापेक्षा हेच 2 पैसे जमा राहिले तर समोर चालून आमच्याच कामी पडन ह्या उद्देशानं जमा करते. आणि जे अमीर आहे, पहिले श्रीमंत आहे, त्याला 2000 रुपये काय 1500 काहीच नाही वाटत. 1000 न 2-2 हजाराची काय 3-3 हजाराची साड्याच घेते म्हटलं. त्या विचार नाही करत मागं पुढं. पण आम्हाला विचार करा लागते. बरोबर नाही आहे काय चंद्रकला. विचार नाही करत काय आपण. 2 हजाराची साडी कशी काय घेऊ पप्पा, 2 हजारात तर किराणा सामान येते असं आपणच म्हणतो, म्हणत नाही काय. हो शांताबाई, विचार नाही तर काय, मग विचारच करा लागते. आणि गावाले काय कामं लागलेच राहते काय. कोणत्या हप्ती कामं लागते, कोणत्या हप्ती नाही लागत. घरीच राहावं लागते. मग बाजाराले पैसे नाही पाहिजे. बाजार आहे, किराणा सामान आहे. कामालेच नाही जाण तर कुठून आणा. लय टेन्शन आहे गावातल्या लोकायले, तुले नाही माहीत. कोणाले गटाचं टेन्शन, कोणाले BCचं टेन्शन, लेकराचं टेन्शन, घरचं टेन्शन, बाहेरचं टेन्शन, टेन्शनच टेन्शन. नाही तर काय, मग ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला काहीच टेन्शन नाही. पैसा आहे तर सगळंच आहे म्हणते. आई ते तर आहे, मग काय घुमणं फिरणंच बंद करून द्यान काय तुम्ही. घुमा फिरायचंच नाही काय, मग टेन्शन आहे तर. घुमा फिरायला लागते आणि कामाला जा लागते. घरचंही पाहा लागते, बाहेरचंही पाहा लागते आणि घुमा फिरायला लागते. सगळं बरोबर ठेवा लागते. मावशी बरोबर नाही आहे काय. आता हे टेन्शन आहे, ते टेन्शन आहे. टेन्शन तर घ्यायला बसलं तर दुनियाभराचं टेन्शन आहे म्हटलं. एवढं टेन्शन नाही घ्या लागत, होते बरोबर. टेन्शन आहे म्हणून काय घुमणं फिरणं बंदच करून द्या लागते काय. घुमा फिरायला लागते आणि सगळं बरोबर करा लागते. शांताबाईच्या जागेवर बरोबर आहे. तिला माहीत आहे ना गावातली कंडिशन कशी आहे, काय आहे. आणि काय घुमा फिरायला येईन त्या बाकीच्याही आमच्या संग. आता तू इथं राहतं नागपूरले, त्याच्यानं तू याबरोबर आम्हालाही घुमाले भेटते, आम्हालाही पाहायला भेटते. आणि एकानं तू बी बरोबर आहे, घुमलं फिरलंही पाहिजे, सगळं पाहिलंही पाहिजे. नाही तर काय कामाला जाणं न काय खाणं एवढं हेच थोडी करा लागते. तुम्ही दोघी जणी तुमच्या जागेवर बरोबर आहे. चालता मग गार्डनमध्ये चालाच आहे ना, का इथंच थांबता. हो चाला ना, या दोघीले खेळाच आहे म्हणते. चला मग जाऊ. चाल बाई रिंकू, चाल चाल. नाही जात बाप्पा गावाले, थांबतो आम्ही 8 दिवस थांबतो, दाखवून दे. पाय
नाही आई, तू ना रागानं नको बोलू. हट माय, आता मी काय रागानं बोलून राहिले काय बाई? रागानं नाही बोलत, चांगल्यानंच बोलून राहिली. नाही जात म्हटलं. आमच्या बरोबर तुलाही पाहायला भेटते आणि तुया बरोबर आम्हालाही पाहायला भेटते. पाहिजो, नाही तर बुवा बोलन घुमणं फिरणं याच्यावरच पैसे उडवते म्हणून. नाही नाही, जवळगी नाही बोललं, त्याला माहीत आहे. त्याला पहिलेच सांगून ठेवलं मी. म्हटलं आता आई मावशी घेईन म्हटलं तर आम्हाला घुमा फिरायला पैसे दे जा. तर बरं ठीक आहे म्हणे, देईन म्हणे. आणि तुम्ही काय नेहमी थोडी येऊन राहिल्या माझ्या घरी घुमाले. एखाद्या वेळेसच येता ना, मग एवढं करा लागते. तुम्ही नाही करत का? मी येतो तेव्हा तुम्ही पैसे खर्च करता, तुम्ही मला घुमा फिरायला नेता, मार्केटमध्ये नेता. मग हे कायले बोलणार आहे मला? काही नाही म्हणत परीचे पप्पा. चला मग. बरं चला. बापरे, रात्री नाही मस्त व्ह्यू दिसते. पाय बरं जिकडे पा तिकडे लाइटिंग मस्त गमते हो रात्री नाही दिवसापेक्षा. हो ना, पूर्ण दिवसच गेला म्हटलं आपल्याला. मावशी तर घरूनच आपण लेट आलो ना, त्याच्यानं लवकर आलो असतो तर आतापर्यंत घरी राहिलो असतो आपण. आणि आता कायच्यानं जाऊ मग घरी? गाडी गिडी आहे आपल्याला जावाले? गाड्या गुड्या काय चालूच राहते मावशी. आणि आपण मगानी आलो, त्या ऑटोवाल्या काकाचा नंबर घेतला मी. लावून म्हटलं तुम्हाला फोन तर लाव जा बाई म्हणे. तसं मना टेन्शन नाही आहे, जाऊ शकतो आपण, कायच्या नाही जाऊ शकतो. चला मग. हो चाल बाबा, जवळ म्हणून गेले तर पूर्ण दिवसच डुबवला म्हणून तिकडे. सांगा मग मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा. चला मग, उद्या भेटू नवीन भागात. धन्यवाद.